मित्रांनो, आज आपण बालभारतीच्या पुस्तकातील पाणी किती खोल ही एक म्हैस आणि तिचा नातू रेडकू यांची गोष्ट ऐकणार आहोत. तर बघा, ती म्हैस ना म्हातारी झालेली होती. तिला कडबात पावत नव्हता. मग ती तिच्या नातूला काय बोली, बाळा माझे एक काम करशील का? तो म्हणाला, हो आजी सांग ना, काय काम करायचंय? तर ती काय म्हणते, ती कडब्याची पेंडी थोडी नदी पलीकडच्या कडबा पुट्टीवरती कापून घेऊन ये, म्हणजे मला कडबा नीट चढवता येईल. तो म्हणाला, दे पेंडी बांधून दे आणि रिकामं पोतं पण दे, मी कुट्टीवरती आताच कापून घेऊन येतो. मग ती म्हैस ते बांधून देते आणि तो नदी जवळ पोहोचतो. नदीला पोहोचल्यानंतर त्याला नदीला भरपूर पाणी दिसतं. त्याला त्यांनी जाऊ शकेल की नाही, इकडे तिकडे पाहतो. तर तिथे काय असतात, बैल काका असतात. बैल काका नदीवर सरताना दिसतात. तो त्यांच्याजवळ जातो आणि त्यांना काय म्हणतो, बैल काका मला नदीच्या पलीकडे कडबा पुट्टीवर जायचंय, आजीसाठी कडबा कापून घ्यायचंय, पण मी नदीच्या पाण्यातून जाऊ शकेन का? नदीत पाणी जास्त दिसतंय, मला भीती वाटते. तर ते बैल काका काय म्हणतात रेडकूला, अरे बाळा काळजी करू नको, उद्या इतकं तर पाणी आहे, ते आरामात जाशील. रेडकू नदीजवळ परत येतो आणि पाण्यात पाय टाकणार तेवढ्यात त्याला खारुताईची हाक ऐकू येते. ती खारुताई म्हणते, अरे रेडकू कुठे चाललाय तू? अरे वेड्या, नदीला पाणी किती आलंय, तू वाहून जाशील, मागे फिर. मग रेडकू घाबरतो. तो रेडकू म्हणतो, खारुताई पाणी जास्त नाहीये असं मला बैल काकांनी सांगितलंय, मला आरामात जाता येईल असं ते म्हणाले. खारुताई म्हणाली, मुळीच नाही, कालच आमची एक मैत्रीण पाण्यातून पलीकडे जाताना वाहून गेली, असा तू वेडेपणा करू नको, मागे फिर. रेडकू विचारात पडले, गोंधळून गेले. बैल काकाच्या मध्यात पाणी कमी आहे आणि खारुताई सांगते माझी मैत्रीण वाहून गेली, आता काय करावं? म्हैस आजीला विचारावं. म्हणून तो काय करतो, ठीक आहे आपण घरी जावं म्हणून घरी जातोय. तर ती म्हैस आजी तिला, का रे बाळा लगेच पण कुट्टी बंद होती का? रेडकू म्हणाला, नाही ग आजी, मी कुट्टीला गेलोच नाही, नदीपासून परत फिरलो, नदीला खूप पाणी आहे. म्हैस म्हणाली, असं कसं होईल? सकाळी तर गाडोबा आला नदी पार करून, त्याच्या पोटापर्यंत सुद्धा पाणी नव्हतं असं तो म्हणत होता. अगं मला बैल काका म्हणते मी पाणी कमी आहे, पण खारुताईने सांगितलं की तिची मैत्रीण पाण्यात वाहून गेली. मग ती घाबरलो आणि परत आलो. म्हैस म्हणाली, बाळा अरे नीट विचार कर, बैल काका किती उंच आहे, खारुताई किती बुटकी आहे, छोटी, पण तिला पाणी जास्त वाटणारच ना. मग खारुताईपेक्षा तू मोठा आणि उंच आहेस की नाही, मग तुला घाबरायचं काय कारण आहे? मग रेडकू म्हणाले, खरंच की, आलं माझ्या लक्षात, आत्ताच येतो आणि तुझ्यासाठी कडबा कापून आणतो. आणि ते उड्या मारत